मजेत असाल तर काल मी फोन घेतला तुमच्या आशीर्वादाने. तसेच आज माझ्या दिरांनी पण फोन घेतला iPhone 17. तर तुम्हाला दाखवते कसं काय कुठून घेतला. तर तुम्ही बघत राहा पूर्ण ब्लॉग आणि कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला. थँक्यू मनापासून धन्यवाद. तर चला तर मग आपण फोन घ्यायला जाऊया. बघत राहा लास्ट पर्यंत ब्लॉग. चला. सो फायनली सॅमसंग या याच्यातून आम्ही मोबाईल घेणार आहोत. म्हणजे त्यांनी बुक केलेला फोन तर तो फायनली आता आम्ही घ्यायला चाललो. चला तर मग आता आतमध्ये जातो आम्ही. मोबाईल घ्यायला बघा किती माणसं आले. मिस्टर हे अक्षरशः रिक्षा आले इकडे घ्यायला. पूर्ण बघा कुठं चला. अरे इथं चिंदगिरी करू नका रे, आतमध्ये चला. अरे पण इथं चिंदगिरी करू नका रे. कोण येत आहे? माणूस खुश आहे आज. सो फायनली पोहोचलो आहे आम्ही फोन घ्यायला. त्याने तोच बोलले. दोन कलर होते. फोन घ्यायला बघा किती झाले. बाप डायरेक्ट गँग आले. रिक्षा गँग, परळनगरची गँग फोन घ्यायला. विकास फोन बघतोय. फोल्ड सैमसंग. और कौन सा है विकास? लेना है क्या? लेना है? और दूसरा कौन सा है? कुठला घेतो? 7 का सॅमसंग फोल्डचा फोन. नाईस. भारी फोन. कॅमेरा क्लिअरिटी चेक कर. कशी कॅमेरा क्लिअरिटी छान. झूमिंग हे गेले चेक करायला. क्लिअरिटी माझी चेक करतोय. तुझं काम गॅस प्रोसिजर क्या नंबर ये सब गैंगलर लोग ये
चला आता अनबॉक्सिंग होत आहे. मी केलंय ना, कशाला हे करतोयस? असं पडतो फोन. लॉकचं आणि साऊंडचं बटन खालचं. वहिनी ना पार्टी. हा देते ना. वहिनी माझं तुम्हाला नाही घेत. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन बाय. फायनली आम्ही फोन घेतलेला आहे. तर आता चहा प्या. हे बघा, हे झाड आहे ना. बोलत उभा केसरी विमल आहे. तर आता आम्ही आलोय रात्री 11 वाजता चहा प्यायला. सचिन भाऊ जिंदाबाद. ते बघा कॅशियर एवढा तुम्ही हे कॅशियर सचिन भाऊ. विकास दादा काम आहेत कधी न 16 बघा. 17 Pro Max ची क्लिअरिटी इथूनच समजते. सचिन भाऊ आता टिप देतोय. आईशिवाय घालते वाटत. 16 गजाला घेतला, 14 घ्यायचा होता ना. चायचं दुकान काय रे? मनीष कॅफे. कुठे? मनीष कॅफे आहे तो. करो अंकल. हाँ अंकल आगा तो होता बोलून बोललो क्या कर रहा है भाई. बन मस्त कॅफे जाम मला भेटतो. मागितलं तर त्याच्यामुळे फोटो दिसायला लागला क्लिअर एकदम. सिरियसली. हे रुपया चाय पिला का? कोणती पिला? हा दादीला काय पाहिजे? ए फोन पडला जीव गेला डायरेक्ट. अरे नाही का डिस्कशन. 1000 रुपयासाठी रडणं चालू आहे. 1000 रुपयासाठी. क्लिअरिटी 1000 रुपयासाठी सचिन भाऊ रडत आहे. 70,000चा फोन घेऊन. ये रुपया भाई चाय घे ना. उचल ना. ए वेटर या चाय. तो गाइस आता चाय पिऊन थोडी गरम मनीष चाय कॅफे. चला रील स्टार चाय पिला. तो चला एक कप चाय होऊन जाऊ. आता पॅरागॉन वरला आता चप्पल आणली आम्ही. ब्रँडेड चप्पल. 80,000ची चप्पल घेतली. 1000 प्रकारे आयफोन. हे कंपनी नाव दाखव. हे बघा आम्ही पॅरागॉन वर ब्रँडेड चप्पल घेतली 80,000ची. चालक मालक संघटनेचा अध्यक्ष सचिन प्लस पुमाचे सँडल. काय बोलताय कुठे घातले पुमाचे? पॅरागॉनची चप्पल. पॅरागॉन. मला दादीला चाय गरम लागते. चला घ्या पिऊन घ्या. तर झाला विषय असा की आम्ही जेव्हा त्या शॉपमध्ये मोबाईल बुक करायला गेलो ना,
तेव्हा त्या लोकांनी सांगितलं की त्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला फोन iPhone 70 वरती आम्ही म्हणजे काहीतरी वॉचर भेटतं ना, तर आम्ही घड्याळ गिफ्ट म्हणजे तुम्हाला देऊ म्हणून, जसं की कोणाला पॉवर बँक हेडफोन वगैरे मिळतात तसं. तर आम्ही फोन वगैरे बुक केला आणि मग आम्हाला ब्लॉग वगैरे काढायचा होता म्हणून आम्ही रिटर्न घरी आलो फ्रेश वगैरे घ्यायला. आणि अमाऊंट जी होती ती आम्हाला तेव्हाच भरायची होती जेव्हा आम्ही फोन हातात घेणार होतो. तर त्यांनी असं सांगितलं त्यांना की घड्याळ तुम्हाला देऊ म्हणून, काहीतरी 1000 काहीतरी समथिंग 1.5 का काहीतरी असं होतं 1,500 पर्यंत. तर जेव्हा ते तिकडे विचारायला म्हणजे बोलले की बाबा मोबाईल हातात दिला की बाबा घड्याळ देणार होते, तर ते बोलले की नाही आम्ही घड्याळ नव्हतो देणार, तुम्हाला कोणी सांगितलं की आम्ही घड्याळ देणार होतो असं तसं. म्हणजे जेव्हा आम्ही फोन घ्यायला गेलो त्यांनी खूप म्हणजे हे केलं की तुम्हाला आम्ही वाउचर देऊ, असं देऊ तसं देऊ हे होऊ ते. जेव्हा आम्ही घ्यायला गेलो तेव्हा ते डायरेक्ट उलटून पडले. तर शेवटून माझा दीर बोलला की बाबा तुम्ही तुमचं फुटेज चेक करा की त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग झालं असेल, तुम्ही असे बोलले. ते बोलले नाही आम्ही असं बोललोच नाही. हा सीन झाला तिकडे. तर त्याच्यावरनं मचमच चालू होती आमची पूर्ण रस्त्या जेव्हा आम्ही येत होतो पूर्ण रस्ताभर मचमच चालू होती. घरी आल्यावरती पण तेच चालू होतं. तर मी म्हटलं जाऊ द्या आता एवढा फोन घेतलाच आहे तुम्ही, तर मग कशाला एवढं याच्यासाठी म्हणजे वरच्या ज्या गिफ्टसाठी तुम्ही हे करत बसले, जाऊ द्या सोडा. मग ते पण तेच बोलले की जाऊ द्या काय 1000 रुपयाच्या घडीसाठी हे करायचं म्हणजे ताण घेत बसायचं असं. तर मी 70 Pro Max घेतला. मग ते माझ्यासोबत आलेले, तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलं असेल माझा दीर सोबत आलेला. तर मग त्यांचं पण मन झालं की बाबा आता आपण पण घेतलाच पाहिजे म्हणून. ऍक्च्युली ते घेणार होते 16 नाही पहिले 15 घेणार होते, मग नंतर 16 बघायला गेले ते जेव्हा आम्ही गेलो क्रोमा मध्ये बघायला तेव्हा. मग त्यांनी तिकडे बघितला पण त्यांनी तिकडे नाही म्हणजे ते बोलले आता नाही घेणार दिवाळीला वगैरे घेईन. पण काय माहिती नंतर त्यांचं काय माइंड चेंज झालं आणि मग ते अचानक बघायला गेले. मग आम्हाला कॉल वगैरे केला की या. मग त्यांनी डायरेक्ट मध्ये शॉपवाला बोलला वाटतं की अरे मग तू एवढे पैसे टाकतो तर मग डायरेक्ट 17च घे ना, ट्रेंडिंग जो आलाय तो. तर मग त्यांनी तोच बुक करायला घेतला. मग आम्ही पोहोचलो त्यात. मग त्यांचं आमच्या आधी काहीतरी बोलणं झालेलं ते आम्हाला माहित नाही, पण ते सांगत होते की असं असं बोललेलं म्हणून. तर ठीक आहे कव्हर दिला त्यांना मोबाईल सोबत. ठीक आहे असो तर काही असेल ते घ्यावंच लागेल. कसं आहे आपण रिटर्न माघारी घेऊ शकत नाही म्हणजे पैसे रिटर्न घेणं वगैरे. ठीक आहे ते बोलले जाऊ दे आता ते बोललेच येतं म्हणून ते बोलतात की मोठ्या शॉपमध्ये कधी जायचं नाही, जेव्हा घ्यायचं असेल तेव्हा डायरेक्ट जायचं, कधी डील करून रिटर्न जाऊ नये शॉपमध्ये, कारण ते लोक लगेच पलटी खातात की नाही आम्ही काय देणार नव्हतो असं तसं. पण शक्यतो देतातच फोन सोबत. आय थिंक मला एवढं माहिती आहे की आपण 30,000चा जरी फोन घेतला तरी ते लोक कॉर्ड वगैरे आपल्याला फ्री देतातच. पण काही शॉपवाले बोलतात की आयफोन मध्ये काय हे नसतं, पण ठीक आहे तरी पण चांगलाच भेटला फोन त्यांना. सो कॉंग्रॅच्युलेशन भाऊ तुम्हाला पण iPhone 17 घेतल्याबद्दल. तर मग ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण तोपर्यंत नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.